एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. मी तुमची सर्वांची लाडकी प्रिया. ठीक आहे, आज तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल की मी हा ब्लॉग का बनवला आहे. ठीक आहे, डोकं दुखायला लागलं म्हणून आता फायनली म्हटलं ब्लॉग बनवू. ठीक आहे, आपल्या अशा काही 4 ते 5 अशा कमेंट आहे की ते मला सारख्या येतात. ते माझ्या व्हिडिओला असतात, ते माझ्या लाईव्हला असतात. सगळीकडे त्या कमेंट वाचू माझं दुखायला लागले डोकं. त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण बनवू फायनली ब्लॉग. चला तर आपण मोबाईलमध्ये बघणार आहोत आपला ब्लॉग, म्हणजे त्या कमेंट कोणत्या आहे. आता माझा हा मोबाईल पण म्हणतो तुझ्याकडे 2 मोबाईल. अरे हा मोबाईल खूप पुराणा झालेला आहे, खूप पुराणा आहे, त्याच्यामुळे याचा काही यूज वगैरे नाही एवढा. तरी पण आपण हे कमेंट बघायला यूज करणार आहोत आपण. चला तर आपली पहिली कमेंट अशी आहे मला की ताई तुझं लग्न झालंय का नाही, दीदी तुझं लग्न झालंय का नाही, प्रिया तुझं लग्न झालंय का नाही. हे कमेंट आहे आपल्याला फायनली सगळ्या. 1 मिनिट, हा कॉमन मध्ये येतोय काय माहिती. याला पण आपल्या यूट्यूबवरती सोशल मीडियाला व्हायरल व्हायचं असेल म्हणून मध्ये येतोय. तर थोडंसं पलीकड थांब 5 ते 10 मिनटं मला बोलून दे, मग तुला रिटर्न घेते मी. ठीक आहे, मजा केली तर ठीक आहे. तर ती कमेंट एवढी झाली होती की बाई म्हणजे मी कंटाळे, खूप कंटाळे. मी आन्सर देऊ पण कंटाळे की त्याचं लग्न झालं की नाही, लग्न झालं की नाही. ठीक आहे, माझं लग्न झालेलं नाही आहे, ती गोष्ट मी पहिली क्लिअर करते. माझ्या जे साडीत वगैरे रील्स असतात ना, तर लोकांना असं वाटतं की बघून की ताईचं लग्न वगैरे झालं का. बट नाही, माझं लग्न वगैरे काहीच झालेलं नाही आहे. मी आत्ताशी MCSला आहे, मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स. माझं एज्युकेशन चालू आहे. झालं पहिला क्वेश्चन क्लिअर, लग्न नाही झालं आहे. ठीक आहे, आणि दुसरा एक आहे, याच्यातलंच क्वेश्चन आहे की ताई तुझं लग्न कुठं जमलेलं आहे का. नाही, माझं लग्न कुठे जमलेलं नाही आहे. ठीक आहे, लग्न वगैरे कुठं काही जमलेलं नाही आहे माझं. आणि त्याच्यातलं दुसरा आणखीन एक क्वेश्चन घेऊ आपण. तो क्वेश्चन असा आहे की बाबा तू शेतात का लाईव्ह करते, तू घरात का लाईव्ह करत नाही. तर माझा विषय असा आहे की मी जसं गावाकडे राहते, तर गावाकडे इकडे माझं जे सिम आहे जिओ सिमला अजिबात नेटवर्क नसतं, काहीच नेटवर्क चालत नाही. त्याच्यामुळे मला शेतात लाईव्हला यावं लागतं. आता लॅपटॉप वगैरे तर चालतात, लॅपटॉपला एवढं नेटवर्क नाही लागत, लॅपटॉप वगैरे घरी चालून जातो. बट लाईव्हला खूप फास्ट नेट लागतं आणि ते चालत नाही तिथे. त्याच्यामुळे मला शेतात येऊन सोलारपाशी येऊन मी लाईव्ह करते. आणि मला आवडतं शेतात यायला आणि बसायला पण आवडतं. आणि रील्स पण माझ्या जास्त तर शेतातलंच असतं. असं नाही की मी घरात लाईव्ह केलेली आहे लाईव्ह. काही लाईव्ह मी नाईटच्या घरात पण केलेल्या आहे. बट लवकरच आपण वायफाय पण बसून घेत आहोत इकडे. मी आहे तोपर्यंत गावाकडे घेणार आहे बसून मी, नंतर मग बघू. तर आता मी कन्फ्यूज झालेले आहे की वायफायमध्ये कोणी म्हणतं एअरटेल चालतंय, कोणी म्हणतं जिओ चालतंय. आता तो एकदा क्लिअर झाला का आपला वायफाय बसून होईल, त्याच्यामुळे आपली घरात पण लाईव्ह होईल. ठीक आहे, हा झाला 2 नंबरचा क्वेश्चन क्लिअर. 3 नंबरचा क्वेश्चन क्लिअर की तू शिकलेली आहे का, तू अडाणी आहे. ठीक आहे, हा पण क्वेश्चन आहे. तर मी सांगते, माझं बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स झालेलं आहे. आता मी मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स शिकते. आता माझं IT मध्ये शिक्षण आहे. आता IT मध्ये शिक्षण म्हणल्यावर आणखीन एक क्वेश्चन निर्माण होणारच सर्वांना, तुझं एवढं छान शिक्षण झालं, मग तू एखादा चांगला जॉब का करत नाही पॅकेजवरती. मी असं नाही, मी काम केलेलं आहे किंवा करते पण. 2 वर्ष झाले तसं मी काम केलेलं आहे, एक्सपिरियन्स घेतलेला आहे. बट ॲक्च्युली मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता. इंटरेस्ट माझा बिझनेसमध्ये होता की मला असं वाटत होतं की लोकांसाठी, जे आपले मुलं वगैरे आहे ना, त्यांच्यासाठी काहीतरी करू. त्याच्या मला बिझनेस ITत आला. तर मग मी काय केलं की आपलं हे केलं, एक टीम तयार केली. टीम तयार करून आपले ऑफिसचं काम वगैरे चालू केलं. तर त्या ऑफिसच्या थ्रू आपण आता जॉब फेअर पण देतोय. ठीक आहे, मी जास्त काम दाखवलं नाही माझं याच्यावरती, का नाही दाखवलं, आणि की हे माझं चॅनल एज्युकेशनचा होता. बट लवकरच आपण दुसरा नवयुग ओपन करणार आहोत मुलांसाठी. कुठं व्हॅकेन्सी निघतात, कुठं पोलीस भरतीच्या कधी फॉर्म सुटले, कधी काय नाही, त्याचं ऑल त्याच्यावर आपण देणार आहे. आणि स्पेशली ITचे कोर्सेस असेल ते पण आपण त्याच्यावरती देणार आहोत. ठीक आहे, आणि आता 2 क्वेश्चन झाले आपले. तिसरा क्वेश्चन म्हणजे तुझं गाव कोणतं. हा क्वेश्चन इतका येतो लाईव्हमध्ये, शॉर्टमध्ये, व्हिडिओमध्ये एकच येतच असतो ही कमेंट. त्याच्यामुळे अशा कमेंटबद्दलही मी बोलणार आहे. माझं गावाचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस मी माझं चॅनल चालू केलं, त्यावेळेस मी नगरमध्ये असताना चॅनल चालू केला होता माझा. साधारणतः 5 ते 6 महिने झाले असेल आपले चॅनल चालू करून 6-7 महिने झाले असतील. बट ज्यावेळेस आपण काम करायला लागलो ना, काम ॲक्च्युली आपण जानेवारीपासून स्टार्ट केलं. कंटिन्यू स्पीडनी काम जानेवारीच्या किंवा डिसेंबरमध्ये चालू केलं असं एकदम स्पीडनी. तर त्यावेळेस मी चॅनल चालू केलं, त्यावेळेस माझ्या घरी कोणालाच माहिती नव्हतं. तर पप्पांना माहीत झालं, बट ते काहीच नाही बोलले, त्यांनी सपोर्ट केला. बट ज्यावेळेस आपले गावाकडची लोकं असतील किंवा आपले नातेवाईक असतील किंवा फॅमिली मेंबर दुसरे असतील, इतकं ट्रोलिंग केलं, इतकी नावं ठेवली मला, अक्षरशः तुम्हाला सांगू पण शकत नाही.
एवढी नावं ठेवण्यात गेली मला. आणि माझे आजोबा होते गावचे पाटील, अरे तू पाटलाचं नाव घालते, तू यूट्यूबवरती आली, असं तसं एक्सेट्रा एक्सेट्रा खूप बोलले. पण मी खूप एवढी लक्की होते की माझी फॅमिली एवढी गावाकडे राहून आडाण्यावानी विचार नाही केला, त्यांनी मला सपोर्ट केला. तुला आवड आहे तू कर, सगळ्याच्या गुन्हा नसतात, कोणी जात नाही पटकन व्हायरल, म्हणून मला सपोर्ट केला त्यांनी. आणि म्हणून मी आज इथं थांबले यूट्यूबवरती तुमच्यासमोर. नाहीतर एक वेळेस मी माझं एवढी डिप्रेस झालते की मी चॅनलसुद्धा डिलीट करणार होती. ही रियालिटी आहे, आणखीनसुद्धा रियालिटी आहे. माझं चॅनल चालू केल्यामुळे कोणी माझ्यासोबत बोलत पण नाही, फॅमिली मेंबर तर बोलतच नाही. माझ्या फॅमिलीचा तेवढा सपोर्ट आहे, बट मी म्हणते आपल्याला काही घेणं देणं नाही बाहेरच्या लोकांचं. बाहेरचे लोक असे की कसं काम केलं तरी ते नावं ठेवतातच, त्यांच्याच्याने काहीच झालं नाही, दुसरे करते म्हणून त्यांना हे असतं. हे सगळ्यांच्या लाईफमध्ये असं, माझ्या लाईफमध्ये तेच झालं. आणि तेच कारण आहे की मी माझ्या गावाचं नाव सांगत नाही. आता मी 2 ते 3 महिन्यापासून गावाकडे का आहे, कारण की माझे पेपर असतात. पेपर असल्यामुळे मला अहिल्यानगरवरून सारखं जाणं येणं करावं लागायचं. म्हणून म्हटलं चला एकदा पेपर झाले का मग आपण परमनंट नगरला शिफ्ट होऊ. त्याच्यामुळे मी थोड्या दिवसासाठी अहिल्यानगरमध्ये आहे, तसा काही विचार करू नका. आणि थोड्या दिवसानंतर आपण परत जाणार आहोत आपल्या नगरकडे. त्याच्यामुळे तुम्ही मला अहिल्यानगरची म्हणलं ना तरी चालेल. आणि ठीक आहे, आता तुमची सगळ्यांची इच्छा आहेच बाबा ताईचं आम्हाला जाणून घ्यायचे की मूळ गाव कोणतं आहे, तर ते पण मी सांगेल. बट ज्यावेळेस आपले 100 कंप्लीट होतील त्यावेळेस मी सांगेल तुम्हाला, ठीक आहे. आणि जर कोणी मला ओळखीचं असलं तरी माझी आपल्या गावची मुलगी म्हणून, ताई म्हणून सपोर्ट करायचा. आणि की मी बोलल त्यावेळेस चॅनलवरती माझं गावाचं नाव मी सांगितलं जाईल. आणि की माझे ज्यावेळेस 100 होतील त्यावेळेस मी सांगू शकते, मला कोणाचं काही हे राहणार नाही. पण आता मी नाही सांगू शकत. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करायला पाहिजे त्या गोष्टीसाठी. पण माझं एवढं सांगते की माझा जिल्हा अहिल्यानगरचाच आहे, ठीक आहे. आता मला असं वाटतं की खूप हे 3 ते 4 कमेंट झाल्या असतील. आणि याचं व्हिडिओचं बनवण्याचं कारण हेच होतं की मला खूप विचारू माझं डोकं हे झालं की बाबा ताई काय कुठली आहे बाई तू, तुझं लग्न झालं आहे का नाही. मग तेच सांगितलं, आज मी लग्न नाही झालं आहे आणि कुठं जमलेलं पण नाही आहे. आणि मी आहे महाराष्ट्र अहिल्यानगरची, ठीक आहे. आणि मला महाराष्ट्र कन्या पण म्हणतात काही लोक लाडानी, काही लोक महाराष्ट्राची बहीण पण बोलतात, काही लोक ताई पण बोलतात, आणि काही लोक वाईट पण बोलतात. चालूच असतं, चांगलं वाईट हे कायमस्वरूपी आपल्याला बघावंच लागतं. आणि माझं यूट्यूबचं पेज आहे प्रिया पाटील मराठी. जर माझं व्लॉग तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर त्याला पटपट सपोर्ट करून घ्या. कमेंटचं पहिलं उत्तर दिलं आहे मी, डोकं दुखू झालं आहे. डोकं एवढं दुखलं माझं की फायनली मला उत्तर द्यावंच लागलं. आता कसं वाटलं माझा ब्लॉग आणि कसं नाही ते पण सांगायचं. माझं बोलण्याचा आवाज थोडासा कडक आहे, म्हणून सगळ्यांना वाटतं की रागात बोलते, पण तसं नाही, माझा आवाजच कडक आहे. महाराष्ट्राची म्हणतात ना, महाराष्ट्राचा आवाजच कडक असतो, त्याच्यामुळे कडक आवाजाची आहे बाबा मी. ठीक आहे, बाय सर्वांना. आणि आपल्या लाईव्हला येत जा, आपल्या लाईव्हवरती लवकरच आपली क्यूज कॉम्पिटिशन स्टार्ट होत आहे. त्याच्यावरती तुम्हाला जर यायचं असेल तर त्याचं येत जा. आणि तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी मी सांगेल तुम्हाला कधी क्यूज कॉम्पिटिशन स्टार्ट होते. त्यासाठी पटपट चॅनलला सबस्क्राईब करा, प्रिया पाटील मराठी. दुसरा एक चॅनल आहे आपला ओपन केलेला आहे आत्ताच आपण, प्रिया पाटील हिंदी, ठीक आहे. चला बाय, जय महाराष्ट्र, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.